माझा एकच प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, की आम्ही या उत्तराच्या अपेक्षेने या ठिकाणी बसतो. मला जर माहीत असतं असं लेखी आहे तर मी दुपारीच निघून गेलो असतो. उत्तर येणार आहे आपल्या प्रश्नाचं, यासाठी आपण इथं बसतो आणि मंत्र्यांनी त्याचा अभ्यास करूनच बोलायला पाहिजे. सभापती महोदय, आज पुरवणी मागण्यांवर चर्चा करत असताना महिला व बालविकास विभागाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करत असताना काही सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी काही सूचना विभागासाठी दिलेल्या आहेत. त्यामध्ये आदरणीय सन्मान्य सदस्य एकनाथजी खडसे साहेब, त्याचबरोबर सन्मान्य उमाताई खापरे यांनी THR आणि सकस आहारा संदर्भामध्ये काही सूचना मांडलेल्या आहेत. त्या संदर्भामध्ये आम्ही केंद्र शासनाला सुद्धा प्रस्तावित करून त्याच्यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून विभाग ही पावलं उचलत आहे. त्याचबरोबर चित्राताईंनी या ठिकाणी फक्त आदिवासी जिल्ह्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा अमृत आहार योजना ही सुरू करण्यात यावी या संदर्भामध्ये सूचना केल्या. त्या संदर्भामध्ये सुद्धा सकारात्मक प्रस्ताव हा विभाग तयार करत आहे. सन्मान्य सदस्य सत्यजितजी तांबे यांनी रक्षक दल या संदर्भामध्ये आपण काही सूचना मांडल्यात. संगमनेरमध्ये आपण पहिल्यांदा त्या संदर्भातले आपण एक रक्षक दल सेवाभावी संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याला विभागाकडून अशा पद्धतीचं काही अनुदान प्राप्त होईल का, तर त्या संदर्भातली त्यांनी सूचना केलेली आहे. तर त्या संदर्भामध्ये सुद्धा विभाग हा सकारात्मक प्रस्ताव तयार करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये तशा पद्धतीनं गृह विभागासोबत संलग्न काय करता येईल का, तर त्या संदर्भामध्ये योग्य ती पावलं उचलली जातील. अमोलजी मेटकरी यांनी त्यांच्या जिल्ह्यामधल्या कुपोषणाच्या संदर्भातली आणि कुपोषित बालकांच्या संदर्भातला प्रश्न उपस्थित केला. त्या 7 जिल्ह्यांमध्ये विशेष 11 जिल्ह्यांमध्ये यंदाच्या वर्षी हे महिला बालविकास विभाग कुपोषण मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलत आहेत. त्याच्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा विशेष लक्ष दिलं जाईल. सन्मान्य खोडके साहेबांनी उमेद मॉलच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केला, तो ग्रामविकास विभागाशी निगडीत आहे. त्यांना महिला व बालविकास विभाग त्या संदर्भामध्ये त्यांच्यासोबत समन्वय साधून त्यांच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा उमेद मॉल उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली जातील. सन्मान्य सदस्य निरंजन डावकरे साहेबांनी फास्ट ट्रॅक कोर्टच्या संदर्भामध्ये इथं सूचना केली. महिला व बालविकास विभागाकडून विधी व न्याय विभागाला त्या संदर्भातली विनंती ही त्या ठिकाणी केली जाईल. आणि सर्वच अधिक सन्मान्य सदस्यांनी सुद्धा ज्या काही सूचना दिल्या या निश्चितपणाने यंदाच्या वर्षी त्याच्यामध्ये विभाग म्हणून सकारात्मक विचार केला जाईल. मी सभापती महोदय, आपल्या अनुमतीने महिला व बालविकास विभागाच्या सभागृहात सादर केलेल्या सन 2025-26 या आर्थिक वर्षातील मागणी क्रमांक 1 खालील बाब क्रमांक 175 ते बाब क्रमांक 177 मधील रुपये 5,000 अक्षरी 5,000 फक्त इतक्या रकमेची पूरक मागणीस मंजुरी देण्याची मी आपल्या माध्यमातून सभागृहामध्ये विनंती करत आहे. त्याचबरोबर आपले अनुमतीने राज्य उत्पादन शुल्क गृह विभाग यांच्या वतीने सन 2025-26 या वर्षाकरता राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संबंधित मागणी क्रमांक B2 अंतर्गत बाब क्रमांक 16 मध्ये 73,05,000 इतक्या रकमेची पूरक मागणीस मंजुरी देण्याची मी आपल्या माध्यमातून सभागृहास विनंती करत आहे. त्याचबरोबर सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2026-27च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मागणी क्रमांक S1 खाली अनिवार्य खर्चाच्या बाब क्रमांक 114 ते 143 एकूण 1.48 तसेच मागणी क्रमांक S4 खालील कार्यक्रम खर्चासाठी बाब क्रमांक 114 रुपये 31.43.47 असे एकूण पूरक मागणी क्रमांक S1 व S4 करिता इतक्या तरतुदीची पूरक मागणी मंजुरी करण्याची विनंती सन्मान्य सभागृहास करत आहे. मुलींना 1 तास चालत त्या शाळेत यावं लागतं. आपण म्हणतो ड्रॉपआउटचं प्रमाण वाढतंय, परंतु जर या सुविधा ज्या शासनाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, 1 तास चालत त्या मुली त्या गंजाडला येतात, त्या शाळेमध्ये शिक्षण घेतात आणि म्हणून त्या मार्फत सुद्धा त्या हेडखाली सायकल ज्या आहेत त्या मुलींना देणं अतिशय गरजेचं आहे. राज्यात PM श्री प्राथमिक शाळा अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी विकसित करणे यासाठी 20 लाख इतक्या रकमेची लाक्षणिक पूरक मागणी प्रस्तावित केली आहे. तरी या पुरवणी मागणीचा निश्चितपणे विचार व्हावा.
दुसरं आहे पुन्हा आदिवासी विभाग, बाब क्रमांक 147, पृष्ठ क्रमांक 117. जिल्हा परिषद शाळेमध्ये 9वी 10वीसाठी मान्यता दिलेली आहे, परंतु अद्याप शिक्षक नाही आहे, पदांना मान्यता नाही आहे. आणि सगळ्यात वाईट म्हणजे या 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना सभापती महोदय त्या ठिकाणी मिड डे मीलचं जेवणही मिळत नाही. आता शाळेतल्या विद्यार्थी आणि तिथले जे शिक्षक आहे ते थोडंसं ॲडजस्ट करून त्या 9वी 10वीच्या मुलांनाही जेवू घालतात, परंतु तसं न होता त्यांची त्या ठिकाणी व्यवस्थित सोय केली गेली पाहिजे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण अंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी 20 लाख इतक्या रकमेची लाक्षणिक पूरक मागणी प्रस्तावित केली आहे, तरी या पुरवणी मागणीचा विचार त्या ठिकाणी व्हावा. तुमच्या अनुमतीसाठी थांबलो. मी या सत्रामध्ये 1 मिनिट बोललो नाही, मला बोलू द्या. माननीय सभापती महोदय, सन 2025-26 आर्थिक वर्षाकरिता कौशल्य रोजगार उद्योजकता नवीनता विभाग मागणी क्रमांक ZA2 अंतर्गत मागणीत करण्यात आलेल्या अनिवार्य तरतूद बाब क्रमांक 181 अनुसार 1000 रुपये इतक्या रकमेची लाक्षणिक पूरक मागणी मंजूर करण्याची विनंती सभागृहास करीत आहे. मग अर्थमंत्री बोलतील आता सगळं. सांगतो तू काहीतरी एक ठरव, एकत्र बोलायचं की नाही ते एकदा सांग. सांगतो मी, काय त्याला काय. मान्य सभापती महोदय, मी विरोधी पक्षाचा आभारी आहे की त्यांनी एकत्रितपणे सर्व मागण्या मान्य करण्यासाठी सहमती दिली, त्यासाठी त्यांचा खूप आभारी आहे. आणि विशेष आभार आहे अनिल परब साहेबांचा. माननीय सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025-26 या वर्षातील बाब क्रमांक 1 ते 193 मधील अनिवार्य कार्यक्रमावरील खर्चाकरता 11,955 कोटी 33,75,000 इतक्या रकमेची पुरवणी मागणी एकत्रित मंजूर करण्याची विनंती मी करत आहे. आणि सोबतच सर्व सन्माननीय सदस्यांनी जे मुद्दे उपस्थित केले, संबंधित मंत्र्यांनी 1 महिन्यात सर्व सन्माननीय सदस्यांना याचं लेखी उत्तर पाठवावं, अशा पद्धतीची पाठवण्यात येईल अशा पद्धतीची सूचना करून आपण या पुरवणी मागण्या एकत्रितपणे मान्य कराव्या अशी मी आपल्यास विनंती करतो. सन 2025-2026च्या पूरक मागण्यावर सभागृहाने विचार केला. सभागृहात अर्थसंकल्प मांडायची परवानगी आहे. गेले काही दिवस राज्यमंत्र्यांच्या अधिकारावरती बरीच चर्चा या सभागृहात झाली. आज बरेचसे राज्यमंत्री देखील आहेत, पण आता राज्यमंत्र्यांनी निर्देश दिलेले आहेत की प्रत्येक, आता हे कॅबिनेट मंत्र्याला लागू होतात की नाही राज्यमंत्र्याचे, त्याच्यामुळे हे लागू होतात की नाही सगळे हे देखील त्यांनी खुलासा केला पाहिजे. एकत्रितरित्या शासनाची भावना त्यांनी व्यक्त केली, त्यामुळे अडचण. विधेयक 2026चे विधान राईट टू रिप्लाय, पण विचार करण्यात सप्लिमेंटरी डिमांडला सुरुवात मी राईट टू केली. रिप्लाय नाही. विरोधी पक्षाकडनं मी भाषण केलं. अनेक मुद्दे बाब क्रमांक पृष्ठ क्रमांक सहित मांडले. हे साठी रात्र आम्ही जागवतो सप्लिमेंटरी डिमांडचं पुस्तक घेऊन, आणि तुम्ही अर्ध्या मिनिटामध्ये एकाही प्रश्नाचं उत्तर नाही, माझ्या एकाही नाही. लेखी काय देणार आहे तुम्ही, त्याचे उत्तर पाहिजे की नाही. लेखी उत्तर पटलावर ठेवा सगळ्या. आपल्या एक मुद्द्याचं उत्तर माझ्याकडे आहे. जेवढे मुद्दे आपण या ठिकाणी, आता परत रिवर्स जाता येणार नाही, पण लेखी उत्तर आपल्याला कळण्यात येईल. प्रभारी मंत्री विनियोजन विधेयक काय मुद्दा आहे? सभापती महोदय, विधानसभेने संमत केलेले सन 2000 महोदय, हे तर दादागिरी झाली. काय चाललंय नाही तुमचं एवढी घाई काय आहे तुम्हाला? बरं की तुम्ही अजून राज्यमंत्री आहे, मंत्री व्हायला खूप वेळ आहे तुम्हाला. असं केलं तर तुम्ही मंत्री होणार नाही. तुम्ही मंत्री व्हावं लवकर अशी माझी इच्छा आहे. काही प्रश्न मी इथं काढले. संभाजीनगरचा विषय आहे, 1000 कोटी रुपयाचं तुमचं नुकसान झालं. तन्नू अगरवालना 1000 कोटी रुपये. मी तुम्हाला एवढं पोटतिडकीनं पुरावे दिले. सुधावशी समितीचा अहवाल त्याच्या संदर्भामधला दिला, तो त्यांचा घोटाळा नाही.